सरपंच देशमुख हत्या प्रकरण गेल्या महिनाभरापासून चर्चेत आहे। आता या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवरती मकोका लावण्यात आल्याची घोषणा करण्यात आली। पण खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याच्यावर सुद्धा मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला नाहीये। त्यामुळे देशमुख कुटुंबासह बीड जिल्ह्यामधल्या सर्व पक्षीय नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। बघूया। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचा पाय खोलात गेलाय। संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून दहशत निर्माण केल्याबद्दल सर्व 8 आरोपींना मकोका लावण्यात आलाय। या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी 8 जणांवर मकोका, प्रतीक घुले, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, विष्णू साटे, सिद्धार्थ सोनवणे सगळ्या आरोपीवर जोपर्यंत न्यायाला म्हणजे मोका लागत नाही, कुणाचा गुन्हा नोंद होत नाही, खंडणी गुन्हापर्यंत हे सगळे आरोपी आहेत, संघटित गुन्हेगारी आहे, तोपर्यंत मी यावर प्रतिक्रिया देणार नाही। सगळ्यांवर हा मोका आणि कुणाचा म्हणजे गुन्हा नोंद झाला पाहिजे। पण याच्यातून कराडांचं नाव याच्यात नसल्याची माहिती मिळते। आलं पाहिजे। सगळे गुन्हेगारी वृत्तीचे लोक इथे, यांच्यावर पहिले 10-10, 20-20 गुन्हे येतात आणि तोपर्यंत मी थांबणार नाही। मला न्याय पाहिजे। सगळ्यांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। पोलीस योग्य कारवाई करतील। जेवढे पुरावे आहेत त्या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर कारवाई होईल आणि कोणीही सुटणार नाही, कोणीही नाही। पवनचक्की कंपनीकडून खंडणी मागितल्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यासह विष्णू साटे आणि सुदर्शन घुले याच्यावर गुन्हा दाखल झालाय। यातील विष्णू साटे आणि सुदर्शन घुले हा खुनाच्या गुन्ह्यातही आरोपी आहे। त्यामुळे खंडणी आणि हत्येच्या गुन्ह्याचं कनेक्शन असण्याची शक्यता वर्तवली जाते। या पार्श्वभूमीवर खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याच्यावरही मकोका अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी खरं तर केली जाते। काय आहे मकोका? मकोका म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा। संघटित गुन्ह्यामुळे मृत्यू झाल्यास फाशी किंवा जन्मठेप 1.5 लाख रुपये दंड ठोठावण्यात येतो। संघटित गुन्हा सिद्ध झाल्यास 5 वर्ष तुरुंगवास ते जन्मठेप 5 लाख रुपये दंड ठोठावण्यात येतो। मालमत्ता बळकावल्यास 3 ते 10 वर्ष तुरुंगवास आणि 1 लाख रुपये दंड ठोठावण्यात येतो। संघटित गुन्ह्यासाठी मदत केल्यास 3 वर्षांपर्यंत कारावास आणि दंड ठोठावण्यात येतो। त्याच्यामुळे या मोक्यामध्ये सुद्धा जो मास्टर माइंड नावाचा खंडणीखोर बसलेला आहे जेलमध्ये, त्याला त्याच्यात घेतला पाहिजे। त्याचे सीडीआर तुमच्याकडे आहेत। पोलीस यंत्रणा सुद्धा, मायबाप पोलीस यंत्रणा, माझी विनंती आहे, पहिल्या क्षणाला 2 आरोपी पकडले गेले, त्या 2 आरोपींनी तुम्ही मोबाईल त्याच्याजवळ सापडले, तुम्ही त्या 2 आरोपीचे मोबाईल कधी कुठे मीडियाला सांगितले नाहीत। सॅम्पल तुम्हाला तपासण्यासाठी 34 दिवस लागत असले तर किती फास्ट यंत्रणा आहे म्हणलं पाहिजे। अरे मी तेच सांगते ना, त्याच्या हत्येचा गुन्हा नाहीये, मोका नाहीये, बाकीच्या सगळ्यांवरती गुन्हा आहे। असा कोण आहे वाल्मिक कराड? ज्याच्याबद्दल संसदेमध्ये आवाज उचलला गेला, ज्याच्याबद्दल संसदेच्या बाहेर आंदोलन केलं गेलं, ज्याच्याबद्दल सातत्याने आमदार विधानसभेमध्ये बोलतायत, ज्याच्याबद्दल आमदारांनी आणि जनतेने उतरून त्या ठिकाणी भीड बंद करण्याचं काम केलं, तरी सुद्धा त्याला शिक्षा दिली जात नाही। कायद्यापेक्षा एवढा मोठा आहे का तो? संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपा आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य करत अक्काची उपमा दिली आहे। ड्रग्ज प्रकरणातील आरोपींशीही धनंजय मुंडे यांचा संबंध असल्याचा मोठा दावा धस यांनी केला आणि याबाबतचे फोटो धस यांनी वाशिम मधील जाहीर सभेतून दाखवले। 7 जणांना आज मोका लागलाय, राहिलेला 8वा सुद्धा मोकात गेला पाहिजे। 8 अटकेन 7 जणांना लागलाय। 302 सुद्धा, त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे। आका म्हणत असेल मेरा कुछ संबंध नहीं है, तूच तो मेन है। आणि वरचा आका 19 ऑक्टोबरला स्वतःच्या बंगल्यावर, सातपुडा बंगल्यावरती बैठक ज्या मंत्र्यांनी घेतली तो ह्याच्यातला आरोपी नाही। हे कसं? दम मारो दम जुना झाला, आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला। नवीन गाणं मला माहित नाही, मी नवीन पिक्चर बघत। तो मला सांगतो याच्यामध्ये 890 कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप, दत्ता आंधळे हे 2 आरोपी अटक आहेत गेल्या 1.5 वर्षापासून का 1 वर्षापासून। त्याच्याबरोबर कोणाबरोबर फोटो आहे? धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो।
आका, मेन आका. हा फोटो बघा, हा सुद्धा व्हॉट्सअप वरती टाकतो. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी होत असलेल्या राजकारणावरून मंत्री पंकजा मुंडे आक्रमक झाल्यात. बीडला बदनाम केलं जातंय असं म्हणत त्यांनी सुरेश धस यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय. तर नागपूरच्या एका घटनेचं उदाहरण देत त्यांनी सगळीकडेच गुन्हेगारी आहे असं पंकजा मुंडेंनी म्हटलं. त्यांच्यामुळे तर बीड बदनाम झालंच आहे ना, कारण शेवटी या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये, त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं तर असं झालं नसतं. मला वाटतं ज्या जिल्ह्यामध्ये लोक इतके स्वाभिमानी आहेत की सगळ्यात कष्टाचं जीवन असणारे ऊस तोडणारे माणसं मायग्रेट होऊन बाहेर काम करतात, त्या जिल्ह्याची स्वाभिमानी असते ना, नाही तर दरोडे करायला गेले असते लोक, काम करायला कशाला गेले असते बाहेर. त्या घटनेने तो जिल्हा बदनाम होत असेल तर माझ्याकडे आता म्हणजे RTI मधून प्रत्येक जिल्ह्यातल्या घटनांचा आढावा आहे. नागपूरमध्ये परवा मी अधिवेशनात असताना एका महिलेला पेट्रोल भरत असताना तिने एका तरुण लोकांवर थांबवलं म्हणून नाक घासून तिला पायावर चपलेवर तिला माफी मागायला लावली. अशा अनेक घटना राज्यभर घडत आहेत आणि म्हणून ही घटना निर्घृण आहे, तिचा आम्ही तीव्र निषेध केलेला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी मकोका लावत तपास यंत्रणांनी 8 आरोपींभोवती फास आवरण्यास सुरुवात केली आहे. मात्र खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आला नाही. त्यामुळे मकोकाच्या या कारवाईनं बीडच्या गुंडांना चाप लागेल हा प्रश्न उपस्थित होतोय. वाशिमहून देवानंद इंगोलेसह उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड.